सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. अनेक खेळाडूंना एकत्रित आणण्याचं आणि इथून मात्र नक्कीच त्यांच्या गुणवत्तेला स्थान देण्याचं कार्य नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्व जगन्नाथ पाटील यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतो, कारण की त्यांनी नक्कीच या ठिकाणी मात्र ही स्पर्धा राबवली आणि सलग 3 वर्षांपासून चालू असलेली परंपरा आता मात्र नक्कीच तिसऱ्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय. टॉप 8 मध्ये आता मात्र मागील सामन्यामध्ये जिंकणारा संघ अर्थातच इशाक पॅकर्स बल्ल्यानी हा संघ दाखल होतोय आणि आज अजून एक संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची पेरमध्ये शॉटमध्ये स्ट्रायकेंडलाचा बॅटर केतन, त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकेंडलाचा बॅटर राहुल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जाकीर. हो, इथं मात्र चांगला चेंडू पिच केला होता, अतिशय गतीनं बीट केलं तो. हो, धावबाची संधी देखील निर्माण झाली होती. डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याची घंटा जरूर वाजली असती, कारण की स्ट्रायकेंडलाचा पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर पोहोचले देखील नव्हते. परंतु इथे मात्र नशिबाची साथ मिळते, ती म्हणजेच फलंदाज राहुलला. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये देखील जाकीर यांनी केली होती, परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये सामना हातातून निसटला तायबा 11 बल्ल्यानी या संघाचा. इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हो, दरम्यान चांगला फटका आणि कुठली धाव नाही. दरम्यान शुभाग मिळतोय सन्माननीय मांडा गावचे समाजसेवक बबलेशजी पाटील साहेबांचं. आपलं देखील मांडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत बबलेशजी पाटील. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. हा चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली लागला होता आणि निर्धाव चेंडूचे सातत्याने इथे मात्र नक्कीच कामगिरी करताना मधाच्या आतमध्ये संघाचा संघ मालक जाकीरला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, या मॅच मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. हो, बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड आपण पाहतोय ज्ञानेश्वर, अर्थातच माऊलीला आपण पाहतोय आणि नक्कीच त्यांचं होम ग्राउंड आहे आणि त्या अनुषंगाने हा पवित्रा त्याने देखील घेतला. क्या बात आहे. हो, इथे मात्र फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक हेमंत कोट येतात, होणार नाहीये चूक. अप्रतिम झेल, फलंदाज फेल. माघारी परतावं लागेल फलंदाज राहुलला. राहुल शून्यावरती बाद. नक्कीच विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं देखील MPL सीझन 3 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. चांगली गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये जाकीर. अजूनही 2 विकेट्स घेतले तर जाकीर साठी अमोलजी जाधव आणि मयूर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र नक्कीच अंतिम चेंडू देखील निर्धाव फेकला गेला. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केला आणि महत्वाचे 1 विकेट देखील घेतलाय गोलंदाज जाकीरनं. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी मध्ये आतमध्ये फेकली जाते संघ मालक जाकीरच्या माध्यमातून. यस ओडुडीचे
चिंटूला पाहतोय आपण, नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचा आयकॉन खेळाडू आहे आणि तशी कामगिरी करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये थोडासा अपयशी ठरला होता, परंतु इथे मात्र डू ऑर डाय अशी ही परिस्थिती आहे. आणि या अनुषंगाने आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आयुषला पाहतोय दुसऱ्या स्पेल मध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली गोलंदाज जाकीरनं, महत्वाची एक विकेट देखील कॅरी केली. आणि आता मात्र आयुष देखील सज्ज होत आहे मांडा एंड करणं. आज बॅटर समोर आपण पाहतोय फलंदाजी वरती स्ट्राईक केतनला आपण पाहतोय सज्ज होताना. हो, आडवा पाडला ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी देखील तितकीच चांगली आहे, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. डू ऑर डाय अशी ही नक्कीच मॅच मध्ये आतमध्ये पाहतोय. जो संघ जिंकेल त्याच्यासाठी चान्सेस असतील आणि जो संघ इथून हारेल त्याचं आव्हान मांडा प्रीमियर लीग मधून संपुष्टात येईल, यात मात्र शंका नाही आहे. त्या अनुषंगाने जीवाच्या आकांताने इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. हो, इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, क्या बात आहे. कमालीचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक नक्की जे बॅकअपला आले होते त्यांचा थोडासा दुर्लक्ष होता चेंडूवरती, परंतु बऱ्याच वेळाने चेंडूवरती धाव ठोकली आणि तत्पर 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली. 3 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. 3 धावेच्या मतीनं धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. बाटल सुरू आहे, जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. लुजर लुजर अशी ही मॅच आहे. पहिली मॅच दोन्ही संघांनी गमावली होती, आता मात्र इथून मात्र ही मॅच दोन्ही संघातील नक्कीच खेळाडूंना जिंकावी लागेल. हो, क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय, परंतु वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक देण्यात आहेत. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी आकड्याने संघाचा धावफलक हलवार गतीने पुढे जाताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 6 षटकांची ही मॅच आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र षटकारांनी चौकारांची परिभाषा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच बोलावी लागेल. मांडा प्रीमियर लीग आपण पाहतोय पर्व तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आनंदाने उत्साहाने चालू असलेला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. हो, क्या बात आहे. आडव्या बॅटने पुनश्चा मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी आकड्याने आता मात्र धावफलक पुढे सरसावतोय. कुठलाही चौकार किंवा षटकार आतापर्यंत या क्षणाला आला नाहीये आणि नक्कीच त्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल ती म्हणजेच फलंदाजी करत असताना सोनू 11 मांडा या संघाला. स्ट्राईक एंडलाचा बॅटर चिंटूला आपण पाहतोय, संघाचा आयकॉन प्लेअर आहे. गोलंदाज तयार. ओ, फुल टॉस चेंडू होता. गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी कॉर्नरच्या दिशेने येतात, फेकी करतील, तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. चांगलं बॅटल सुरू आहे. नक्कीच विचार केला तर मागच्या षटकामध्ये ज्ञानेश्वरला आपण एक्स्ट्राच्या पाठीमागे पाहिलं होतं अतिकबाई. आता आपण पाहिलं तर सीमारेषेलगत तैनात आहे, कारण की या खेळपट्टीचा फार अनुभव त्याला देखील आहे. मैदानाच्या 4ही बाजूला त्याने आतापर्यंत क्षेत्ररक्षण केलेलं आहे. हो, बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ होतोय. समाप्त 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त 10 धावा 1 गड अशा मोबदल्यामध्ये सोनू 11 मांडा. चंदू कल्याणकरला आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. आणि जर त्यांनी संपूर्ण या इनिंग मध्ये जर एखादा झेल घेतला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मयूर पाटील यांच्याकडून देखील देण्यात येईल. आणि गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुनश्चा जाकीर भाईला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. 1 धाव खर्च करत 1 विकेट देखील घेतले होते. पुनश्चा जाकीर ऑन दी मार्क. ओहो, इथे मात्र
लो फुल टॉस चेंडू होता, घुटना टेक, स्ट्रोक जरूर खेचलाय, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, घुटना टेक, चौकार देख, दणदणीत खणखणीत एमपीएल चौकार. आता मात्र चौकारांत धावसंख्या 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. पहिला चेंडू थोडासा खराब चेंडू होता जाकीर यांचा आणि त्या अनुषंगाने ते मात्र चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळेल जाकीर यांचा. हो, बाकफुडला जाऊन अगदी आपण पाहिलं स्लाइस केला, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहेत, एक धाव कंप्लीट होतोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं बॅटल पाहायला मिळतंय आणि विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 6 धावा या षटकामध्ये नक्कीच दिल्या जात आहेत. 16 धावा धावफलकावरती चिंटूला आणि त्याच्या सोबतीनं राहुलला इथून मात्र केतनला इथून मात्र कमबॅक करावं लागेल. केतनने आतापर्यंत नक्कीच चांगली फटकेबाजी केल्या आणि चिंटू देखील त्याला मैदानाच्या आतमध्ये साथ देतोय. 16 धावा धावफलकावरती आहेत. जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच पुढच्या मॅच साठी पात्र असेल आणि जो संघ हारेल त्याचं आव्हान संपुष्टात येईल. हो, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर जरूर उडवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देण्यात अगदी लॉंग ऑफ रिझन मधून आले आणि तदभर मिळेल फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी आकड्याने संघाचे धावफलक आता मात्र पुढे सरसावतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय सोनू 11 मांडा आणि त्यांच्या अगेन्स्ट ताईबा 11 बल्ल्यानी, या दोन्ही नक्कीच संघांच्या माध्यमातून ही मॅच आपण पाहतोय. डू ऑर डाय अशी ही मॅच आहे. सत्यम सिंग, शिवम सिंगला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये, नक्कीच जबाबदारी असेल आता मात्र या मॅचची त्यांच्या खांद्यावरती. हो, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. माऊली आहेत त्या ठिकाणी, ज्ञानेश्वर आणि मिळेल फक्त एकच धाव. मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. चिंटूने कुठली रिस्क घेतली नाहीये आतापर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावर, तिसऱ्या षटकापर्यंत तरी नक्कीच कुठली रिस्क घेत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट्स. सोनू 11 मांडा. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. थोडीशी लेन खेचली होती या चेंडूवरती गोलंदाज जाकीरनं. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला आणि नक्कीच चेंडू पहिल्यांदा थोडासा खाली राहिला आणि त्या अनुषंगाने हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे षटकातील. जाकीर याने नक्कीच संघ मालकाची भूमिका आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळल्या. ओ सी शीट, क्या बात आहे, आक्रमकता दाखवली. चेंडू जाईल 1 बॉल सोर द लाईन, सीमा रेषा पार, एमपीएल चौकार. संगीत आमचं 22 धावा आहेत. सुंदर संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गुणगान गाणारं संगीत होतं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांना पुरेशा त्रिवार मानाचा मुजरा आणि पुन्हा एकदा मांडा प्रीमियर लीग मध्ये आमच्या समवेत जोडलेल्या अनेक मान्यवरांचा, क्रिकेट रसिकांचा पुनश्चा एमपीएल सीझन 3 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. सगळ्यात वाशच्या दिशेला 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आयुष होतोय सज्ज. हो, बाची नरेश, यष्टीरक्षक तुफान होणार नाहीये चूक आणि या मॅचची गोल्डन विकेट चिंटू, संघाचा आयकॉन प्लेअर. आता मात्र होतोय बाद. चिंटू बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये देखील सज्ज झाला. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग अतिशय चांगला चेंडू आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केला. अतुल नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि इथे मात्र नक्कीच चेक केलं जाईल आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. लगेच कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी नक्कीच आमच्या जगन्नाथ पाटील यांनी घेतली आहे. खरं तर नक्कीच वाईट साठी देखील रिव्ह्यू असेल, भीमर साठी देखील रिव्ह्यू ठेवला. नक्कीच प्रत्येक संघाला प्रत्येकी एक रिव्ह्यू नक्कीच या ठिकाणी मात्र दिला गेला. त्या अनुषंगाने इथे मात्र नक्कीच चेक केलं जातं टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस. उद्या अंतिम चौथा दिवस असेल. नक्कीच मेगा फायनल सुपर संडे अर्थातच सुपर 8 चे सामने आपण देखील पाहणार आहोत. नक्कीच त्यामध्ये आपण पाहिलं तर यस पंचांनी वाईट घोषित केला. यस वाईट असेल, अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव देखील असेल आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला जाईल, तो म्हणजेच गोलंदाज आयुषला. हो, क्या बात आहे. इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक जरूर आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक देणार आता मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव, 2 धावा. कारण की नक्कीच बराच वेळ चेंडू अगोदर तत्पर 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 2 चेंडू अतिशय वेगाने फेकलेत आयुषने. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाज आयुष होतोय सज्जा. हो, पुनश्च बाटशी इनरेज होती आणि यष्टीरक्षक तुफानला आपण पाहतोय मान फ्रॉम शहाड. आणि शहाड गावचा हा नक्कीच अष्टपैलू खेळाडू आज या स्पर्धेच्या माध्यमातून तायबा 11 बल्ल्याने या संघाच्या माध्यमातून खेळलो आहे. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती आयुष देखील कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती केली, गोल्डन विकेट्स कॅरी केली अर्थातच आयकॉन प्लेअर चिंटूची. आणि तिथून मात्र धावांवरती ब्रेक लागला. सोनू 11 मांडा संघ थोडासा बॅकफुटला या षटकामध्ये पाहायला मिळतोय. हो, लो फुल टॉस चेंडू आहे, गॅप शॉट सिलेक्शन आहे, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फॉरर होईल, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, MPL चौकार. वार पे पलट वार अतुलच्या माध्यमातून. हो, इथे मात्र नक्कीच ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. ज्या कोणा प्रेक्षकांच्या गाड्या नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहेत, आमच्या ग्राउंडच्या आतमध्ये नक्कीच समोर व्हाईट कलरची ऍक्टिव्ह आहे, ते आपण बाहेर काढायच्या. प्लीज स्पर्धा लाईव्ह आहे, थेट लाईव्ह प्रक्षेपणाने तब्बल 4 कॅमेऱ्यांनी नक्कीच ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. जगन्नाथ पाटील यांनी कुठल्याही क्षणाचा आणि नक्कीच कुठली पर्वा न करता या नक्कीच स्पर्धेसाठी अतिशय सुंदर असं नियोजन केलं, त्यांचं देखील भरभरून कौतुक. आयुष नक्कीच चांगली गोलंदाजी करतो. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. हो, इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु या फटक्यासाठी ऑलरेडी क्षेत्ररक्षक तैनात केला डीप मिडविकेटला आणि तत्पर मिळेल एकच धाव. आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. सोनू 11 मांडा. डीजे मास्टरला नक्कीच तिथे मात्र विश्रांती असते, कारण की दोन्ही समालोचकांवरती डीजेची भूमिका असते.
आणि ते 9 तारखेपर्यंत तिथे जॉईंट असतील, परंतु इथे पुण्याच्या स्पर्धा त्या अनुषंगाने आम्ही जॉईंट होऊ शकत नाही परंतु काही हरकत नाही मांडा प्रीमियर लीग आपण अतिशय आनंदाने इथे मात्र साजरी करतोय. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉल मध्ये फारका संपर्क होत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती विचार केला तर 30 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. की जिथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. 5वं षटक प्रगतीपथावर आहे आणि 5व्या षटकामध्ये देखील मोठे फटके आतापर्यंत मारू दिले जात नाहीयेत. विचार केला तर अतुलच्या बॅटमध्ये चौकार आला होता, तदनंतर मात्र डॉट चेंडू, परंतु केतन नक्कीच सलामीला फलंदाज नक्कीच त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके आता तरी पाहायला मिळत नाहीयेत. हो, पुनश्चा कहीं पे निगाह कहीं पे निशारा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की इथे मात्र लेग बायच्या स्वरूपाने एक धावफलकावरती पाहायला मिळतोय. सिद्धूला पाहतोय आपण 5व्या षटकामध्ये. अप्रतिम कामगिरी त्याने देखील केल्या. तायबा 11 बल्लानी या संघाच्या माध्यमातून. नक्कीच या मॅच मध्ये तायबा 11 बल्लानी संघाने मजबूत पकड निर्माण केल्या. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. सोनू 11 मांडा या संघाला कमालीची फटकेबाजी करावी लागेल मधाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सला. हो, रायझिंग अँड सबरायझिंग, परंतु पंच मुन्ना पठाण सरांचा लगेच इशारा येतो, इट्स वाईड. मुन्ना पठाण सरांनी देखील प्रामुख्याने ही जबाबदारी MPL सीझन 3 ची स्वतःच्या खांद्यावरती घेतली. आणखी शापूरची आण बाणशान असं त्यांना संबोधलं जातं. आणखी JB बॅनर्जी कमिटी आपण पाहतोय, पंच कमिटी MPL सीझन 3 साठी, त्यांचं देखील भरभरून कौतुक. गोलंदाज तयार. हो, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. बॅक ऑफ द हँड चेंडूला वारंवार पिच केलं जातं. पुनश्चा लेग बायच्या स्वरूपाने एक धावफलकावरती जोडली जाईल. सातत्याने कमालीची गोलंदाजी 5व्या षटकामध्ये गोलंदाज सिद्धूच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो, इथे मात्र ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. बाहुबली स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम स्ट्रोक. षटकार. आता मात्र जाऊन पोहोचेल 39 धावा धावफलकावरती. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज सिद्ध होतोय सज्ज. हो, पुनश्चा इथे मात्र नक्कीच चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या 40. हळूहळू सन्मानजनक स्कोर कडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळेल. सोनू 11 मांडा संघ. अंतिम चेंडू शिल्लक आहे षटकातील. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. सिद्धूला आपण पाहतोय रिव्हर एंड करणं होतोय सज्ज आणि समोर बॅटर असेल अर्थातच केतन. हो, केतन भागरे इथे मात्र नक्कीच चांगला स्ट्रोक खेळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्या बात आहे. हेमंत कोट होते आणि स्वतःवरती विश्वास एवढा होता की नक्कीच एका हाताने चेंडूला अडवलं आणि नक्कीच फेकी देखील तितकीच चांगली होती. अशा पद्धतीने 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल आपल्याला ती म्हणजेच 42 धावा, अर्थातच 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोनू 11 मांडा.
अंतिम षटक आपण पाहतोय या इनिंग मधील आणि 6व्या षटकामध्ये अंतिम षटकामध्ये या भैरवीच्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनीषला आपण पाहतोय. मनीष वरती विश्वास दाखवला, विश्वासाला सार्थ ठरवून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. आज बॅटर अतुल आपण पाहतोय, केतन देखील सज्ज आहे खेळपट्टीवरती आणि आता मात्र अंतिम 6 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 42 आहेत. गोलंदाज तयार. हो, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल तुफान. ओहो, इथे मात्र जज करतो यष्टीरक्षक, फलंदाज होतोय बाद. धावा आहेत आणि नवीन बॅटरच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती प्रदीपला आपण पाहतोय. समोर गोलंदाज मनीष. हो, क्या बात आहे. बॅटची नरेश, यष्टीरक्षक बीट, शॉट फाईन लेग बीट आणि हा येईल नशिबाचा MPL चौकार. बात आहे. धावा येणं गरजेचं आहे. कशा पद्धतीच्या धावा येणं नक्कीच आता मात्र गरजेचं असेल सोनू इलन मांडा संघाला. हो, पुनश्च इथे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी मात्र फलंदाज होतोय बाद. ला आपण पाहतोय. हो, इथे मात्र नक्कीच एक धाव घेतली जात आहे. नक्कीच कुठल्या पद्धतीच्या नक्कीच चांगल्या पद्धतीच्या धावा आतापर्यंत जरी आल्या नाहीयेत. ॲज अ बॅटर सलामीला आले होते आतापर्यंत. नक्कीच विचार केला केतनचा तर केतनने तब्बल 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच रिक्वायरमेंट केल्या. 22 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि आता मात्र स्ट्राईक करण्याचा बॅटर सूरज केलेला पाहतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहेत 2. सूरज ऑन दी मार्क. हो, इथे मात्र सरळ बॅटने असं वाटलं होतं की बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मनीषच्या माध्यमातून, कारण की दोन्ही बॅटर्स हे नक्कीच चांगले मजबूत बॅटर्स आहेत आणि त्यांना देखील रोखण्याचं कार्य इथे मात्र गोलंदाज मनीषने केला. अंतिम चेंडू षटकातील धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. ओ, ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, दांडी गोल, फलंदाज फेल. सूरज 0वरती बाद.
आम्ही इथे थांबतोय. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा MPL सीझन 3. आणि मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात अर्थातच आमचे साथी समालोचक मित्र, आमचे जवळचे मित्र, व्हॉइस ऑफ गारेवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली, असं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन देखील मिळतं असे आमचे रोशनजी संते सरांना आपण ऐकूयात खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. यस, ओव्हर टू महागुरु. धन्यवाद. उर्फ तुफान आणि हेमंत कोट येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. 36 चेंडू आणि बनवायचे धावा 48. नक्कीच थँक्यू सो मच विश्वासजी केने, थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण आज ऐकतोय आणि अप्रतिम समालोचक त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण करूया विशेष आभार, कारण की आजच्या दिवसामध्ये आम्हाला देखील खूप चांगली साथ मिळते. तर सामना सुरू आहे तो म्हणजेच सोनू 11 मांडा विपक्ष तायबा 11 बल्ल्याने. या दोन टीम मध्ये सोनू 11 मांडा या टीमने बनवल्यात पहिल्या 6 षटकांमध्ये 47 धावा आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जगन्नाना पाटील यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय मांडा प्रीमियर लीग सीझन 3. यावेळी ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफला गोलंदाज चिंटू आहेत. या पहिल्या षटकामध्ये मयूर पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. तुफान आणि हेमंतला सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हाफ ट्रॅकर बॅकफुलला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत केतन भाकरे होते आणि मिळते 1 धावे चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश होतोय. बॅटिंग करणाऱ्या तायबा 11 बल्ल्यानी या संघाची धावसंख्या आहे 1.
जाकीरबाई गुजर साहेबांचा संघ आहे आणि 6 षटकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. फक्त 47 धावांवरती थांबवलेला आहे. हुक करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून लॉंग स्टॉप च्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये श्रुतिक रॉयल्स या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना असेल 5 षटकांचा. आतिकबाई सय्यद, जगन्नाना पाटील, निशांतदादा मुरकुटे, त्यानंतर प्रमोद शेठ पाटील यांच्या माध्यमातून मांडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन. 5 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि आजचा 3रा दिवस आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. राऊंड विकेटने क्लीन बोल्ड. यश ठेव दोस्त दांडी गोल यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का. फलंदाज हरीश. बॅक टू द पवेलियन. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती शिवम सिंग इन ऍक्शन मध्ये आहेत. सत्यम सिंग देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. चिंटू या टीम मध्ये आहेत. केतन भाकरे या संघामध्ये आहेत. राऊंड विकेटने यावेळी डिफेन्स करतात. सॉफ्ट हँडने खेळले होते. बॅक टू द बॉलर. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. 48 धावा बनवायचे आहेत या मॅच मध्ये. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 3 आपण पाहतोय. 36 चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. प्रति षटकामागे 8.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 3. 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 45 या मॅच मध्ये तायबा 11 बल्ल्यानी या संघाला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाचे आणि हे सन्मान चिन्ह आपण पाहतोय. रोहितबाई भोईर प्रतिष्ठान वरप यांच्या माध्यमातून हे लाभलेले आहेत. राज भोईर यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या स्पर्धेमधील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आणि या स्पर्धेमधील सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. यावेळेस क्या बात आहे, स्वीप केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. येतोय हा चौकार.
शिवम सिंग यांचं स्वागत केलं चौकाराने. फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली आणि चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलंय, कव्हर ड्राईव्हला नक्की क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्वीपर कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. गणेश यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम गणेश, ज्यांच्या आवर्जून आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो आणि एक्झॅक्टली 4 वाजता ते आलेले आहेत. क्या बात आहे जी. नानांनी सर्वांना नक्कीच कामं दिलेली आहेत, ती कामं ते चोख पूर्ण करतायत. प्रत्येकाला वेगवेगळी कामं आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला येतो आहे. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 8 धावा. मनीष संघर्ष करतोय. 3 चेंडू खेळलाय, एकही धाव बनवली नाहीये मनीषने. 36 चेंडू आणि 48 धावा बनवायच्या आहेत. लो स्कोरिंग सामने नक्की शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना आपण पाहिलेलं आणि अप्रतिम आउटस्टँडिंग फर्स्ट स्लिप मध्ये शॉट थर्डमॅनला हा झेल पकडलाय राहुलने. फलंदाज झाले बाद मनीष. बॅक टू द पविलियन. एखादं गाणं म्हणते वरती थोडासा नाराज होतोय कारण की 48 धावा बनवायच्या आहेत. मनीष एक गुणवान खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडून अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये या मॅच मध्ये. आयुष येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. धावसंख्या धावफलकावरती आहे 8. नाना नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि जी यंग जनरेशन आहे त्यांना ते काहीतरी संदेश देत आहेत, कानमंत्र देत आहेत. कारण की भरपूर वर्षांचा अनुभव जगन्नाना पाटील यांना आहे आणि खऱ्या अर्थाने मांडा गावाचं नाव या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आतिकबाई सय्यद कोणी पोचवलं असेल तर त्यांचं नाव आहे जगन्नाना पाटील. संपूर्ण या क्रिकेट क्षेत्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाने संघ खेळत असतो. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 10. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये. तायबा 11 बल्ल्याने या संघाला, ज्या संघासमोर 48 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आणि या दुसऱ्या षटकामध्ये देखील शिवम सिंग चांगली गोलंदाजी करतायत. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. वाईट चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, जर पंचांना डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. पंच तुमचा रिव्ह्यू आहे का साजिद सर? तुमचा रिव्ह्यू असेल तर आम्ही चेक करू, कारण की टीम कडे बीमर आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू आहे. सकाळीच आम्ही सांगितलं होतं बीमर चेंडू साठी आणि रनआउट साठी नक्कीच टीम कडे रिव्ह्यू असेल आणि पंचांना डाऊटफुल असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. हा पंचांचा रिव्ह्यू नाहीये, त्यामुळे हा चेंडू असेल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 11. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. शिवम सिंग चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 11. बनवायच्या धावा 48 6 षटकांमध्ये आणि एकूण 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 37 धावांची अजूनही गरज आहे. सामन्यामध्ये कमबॅक केलेला आहे सोनू 11 मांडा संघाने.
जे मास्टर प्रथमेश नक्कीच मल्टिपल रोल मध्ये आहेत. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना नक्कीच खुला झालाय. सामना आता मात्र बॅलेन्स झालाय. प्रथमेश ज्याप्रमाणे 48 धावा बनवायच्या होत्या, पहिली 2 षटके पॉवर प्लेची होती आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सोनू 11 मांडा या टीमच्या माध्यमातून. यावेळेस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. यावेळेस चिंटू गेले होते, झेल देखील पकडला होता, परंतु शेवटच्या क्षणामधून पाहिलं गेलं तर हा चेंडू हातातून निसटलाय आणि मिळतील्या चेंडूवरती एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. ज्याप्रमाणे सोनू 11 मांडा संघाने सुरुवात केली होती, त्याचप्रमाणे तायबा 11 बल्ल्यानी संघाची देखील सुरुवात आपण पाहतोय. मोठे फटके येत नाहीयेत. अय्याज चौधरी नक्कीच डगआउट मधून ते त्यांना चीअरअप करतायत. तायबा 11 बल्ल्याने या संघाला ऑनसाइड ऑफ केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे सत्यम सिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 13. हाफ ट्रॅकर आणि बॅक टू द बॉलर खेळत आहेत. नक्कीच इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट मॅच देखील जाकीर भाई सुरू आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. नक्कीच या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे मनीष देखील बॅटिंग करत होता, त्याने 2 चेंडू डिफेन्स केले सुरुवातीला, त्यानंतर तो देखील बाद झाला आणि याही षटकामध्ये डिफेन्स करतायत. त्यामुळे हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये. क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहतोय गोलंदाज चिंटूच्या गोलंदाजीमध्ये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 13. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 20 आणि बनवायच्या धावा 35. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांची गरज आहे. सोनू 11 मांडा या टीमने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. यावेळी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार ठोकलाय फलंदाज आयुषने. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे तायबा 11 बल्ल्यानी या टीमला.
बनवायचे धावा 28 या मॅच मध्ये. तायबा 11 बल्ल्याने विपक्ष आपण पाहतोय. सामना सुरू आहे सोनू 11 मांडा या दोन टीम मध्ये. तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती षटकार लगावला आयुषने आणि विजयाच्या आशा पल्लवित केल्यात तायबा 11 बल्ल्याने या टीमच्या. गोलंदाजी मार्क वरती सत्यम सिंग येत आहेत. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलंय डीप मध्ये, फिल्डर आहेत डीप. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 21. लॉस ऑफ 2 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 2 बाद 21 ही धावसंख्या आहे. आयुष ज्याने एक षटकार लगावलाय. फुल टॉस, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा, परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत चिंटू आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 16. बनवायच्या धावा 26 या मॅच मध्ये. 2 चेंडू फुलटॉस चेंडू फेकले होते. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले. अप्पर कट पाठवलाय डीप कव्हर पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या 26 धावा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न फसला येतो. हा डॉट बॉल. 14 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे, कारण की दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली. डू ऑर डाय, करो या मरोची स्थिती आहे दोन्ही संघांसाठी. राईट मोर द विकेटने सत्यम सिंग. क्या बात आहे, डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत आणि केली चूक. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय रन मशीन हेमंत कोटला. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 28. या झेलची किंमत मोजावी लागेल येणाऱ्या काळामध्ये सोनू 11 मांडा टीमला. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतायत. गॅप भरपूर मोठी आहे. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 18. या सामन्यामध्ये तायबा 11 बल्ल्याने या संघाला. जो संघ जिंकेल तो संघ या पुढच्या मॅच मध्ये श्रुतिक रॉयल्स टिटवाला या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना असेल 5 षटकांचा. जो संघ जिंकेल तो संघ पुढे सरकेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान मांडा प्रीमियर लीग मधील संपुष्टात येईल.
फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल सोनू 11 मांडा या टीमची. आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल तायबा 11 बल्ल्यानी संघ. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे. शिवम सिंग येत आहेत या 5व्या षटकामध्ये. अतिशय महत्वाचं हे षटक. प्रथमेश देखील 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. ऍज अ स्कोरर ते देखील काम करतायत आणि त्यांचे हृदयाचे ठोके देखील वाढलेले आहेत. यावेळी ड्राईव्ह केलंय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने. चिंटू आहे डीप मध्ये. मिळते फक्त एकच धाव. विकेट हॅट्रिक साठी शिवम सिंग यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. विश्वास केने व्हॉइस ऑफ टिटवाला कोंडेरी यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. 11 चेंडू आणि बनवायच्या धावा 17. हा सामना जिंकण्यासाठी हेमंत कोट स्ट्राईक इनला आहेत. आयुष आणि हेमंत कोटने चांगली पार्टनरशिप बनवली. ऑन साइडला बिग हिट पाठवलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर मोहने गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. आहे क्रिकेटमध्ये तेजस काही घडू शकतं. पहिला दिवस आपण पाहिला असेल. अंतिम सामना जिथे 12 चेंडू आणि 13 धावा डिफेंड करायचे होते RB 11 वरप या टीमला आणि त्या 13 धावा डिफेंड केल्या होत्या आणि सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. 10 चेंडू 11 धावा बनवायच्या आहेत. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळतात. डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 38 धावा धावफलकावरती. कोणताही धोका ते पत्करत नाहीयेत हेमंत आणि आयुष हे 2 फलंदाज. कारण की त्यांना माहिती आहे समीकरण सोपं झालंय. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. यावेळी बॅटची कडा होती आणि हा झेल ड्रॉप केलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे मेजर प्रदीप पाटील आहेत जे स्वतः संघ मालक आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि लल्ला आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हे 2 पुरस्कर्ते आपण पाहू शकाल. संघ मालक देव बघेल यावेळी ड्राईव्ह केलं. सॉफ्ट हँडने खेळले होते. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 39 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतीये या 2 संघांमध्ये. शिवम सिंग यावेळेस लॅप स्ट्रोक पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि थांबवले हेमंत कोट यांनी. आणि येतो हा डॉट बॉल. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9. या सामन्यामध्ये तायबा 11 बल्ल्यानी या संघाला 6 चेंडू 9 धावांची गरज. नऊ धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज सामना बिग फाइट मैच रंगते या 2 संघांमध्ये. रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं ख्वाब बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. कारण की हा सामना टर्न झालाय, हा सामना आता मात्र बॅलन्स झालाय. 6 चेंडू बनवायचे धावा 9
असं वाटलं की षटकार आलाय, सामना फिनिश होईल, परंतु त्यानंतर शिवम सिंग यांनी चांगलं कमबॅक केलं आणि आता मात्र सामना झालाय बॅलन्स. पहिल्या दिवसामध्ये 10 धावा डिफेंड झाल्या होत्या 6 चेंडूंमध्ये आणि आज 6 चेंडू आणि 9 धावा डिफेंड करायचे आहेत सोनू 11 मांडा या टीमला. गोलंदाजी मार्कवरती केतन भाकरे येत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत आयुष, ज्याने एक षटकार लगावलाय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. पहिला चेंडू फुलटॉस आहे, गॅप मध्ये खेळतायत. एक धाव झाली पूर्ण, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अय्याज यांचं टेन्शन थोडस वाढलेलं आहे, चिंता त्यांची वाढलेली आहे, कारण की ज्याप्रमाणे हा सामना सुरू आहे, कधी सामना सोनू 11 मांडा टीमच्या बाजूने झुकतोय तर कधी सामना तायबा 11 बल्ल्यानी संघाच्या बाजूने झुकतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. या चुका टाळाव्या लागतील सोनू 11 मांडा या टीमला. अतिरिक्त धावा येत आहेत आणि या धावांवरती रोख लावावी लागेल, कारण की 5 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेटने केतन. फुलटॉस आहे, ऑन साइडला वळवलंय परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. फुलटॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये हेमंत कोट हा फलंदाज. 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 5 बनवण्याचं टाय होईल. आणि क्लीन बोल्ड. या मॅच मध्ये ट्विस्ट. ही गोल्डन विकेट मिळवली केतन भाकरेने. तंबूचा रस्ता दाखवलाय आयुष. बॅक टू द पविलियन. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण की 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 6. सो मच नाना. नक्कीच 48 धावा थोड्याशा हलक्यामध्ये घेतल्यात असं वाटतंय तायबा 11 बल्ल्याने या टीमने. ज्याप्रमाणे लेझी अप्रोच आपण सर्वांचाच पाहिलाय, जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र एकच धाव घेतलीये आणि त्या धावा आता मात्र महागात पडतील, कारण की 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावा बनवायच्या आहेत. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सिद्धू येतोय, नवीन फलंदाज. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून येतो हा चौकार. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची गरज आहे. एक बनवली तर सुपर ओव्हर, परंतु जाकीरबाई गुजर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहू शकाल. भरपूर वेळ ते चिंतेमध्ये होते. हा चौकार आलाय, सुपर ओव्हर पाहायला मिळेल का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये, परंतु मी सिद्धूचं कौतुक करेन. आलेला त्याने एक चौकार लगावलेला आहे. 2 चेंडू 2 धावा बनवायच्या आहेत. हेमंत कोट काहीतरी कानमंत्र देत आहेत. 2 चेंडू 2 धावांची गरज दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी. लाख लाख शुभेच्छा. एक बनवली तर सुपर ओव्हर, 2 बनवले तर तायबा 11 संघ जिंकेल आणि एकही धाव बनवण्यापासून रोखलं तर नक्की सोनू 11 मांडा संघ जिंकेल. तिन्ही निर्णय अपेक्षित आहेत. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सिद्धू
स्ट्राइक एंडला. गोलंदाजी मार्क वरती केतन भाकरे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल या मॅच मध्ये ट्विस्ट धावबादच्या स्वरूपात. फलंदाज झाले बाद सिद्धू. आता मात्र एक चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 2. या मॅच मध्ये एक बनवली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. इतने वर्षों में तुम हमको नहीं ना. एक चेंडू शिल्लक आहे. 2 धावांची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. या दोन्ही संघांसाठी प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. सामना कोणी जिंकू दे, सामना कोणी हरू दे, हा विजय आहे क्रिकेटचा आणि हा विजय आहे मांडा प्रीमियर लीग सीझन 3चा. एक चेंडू बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथे मात्र हौसले बुलंद ठेवावे लागतील. जो संघ इथून चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. एक चेंडू 2 धावा बनवायच्या आहेत. एक बनवली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. सत्यम सिंग जास्त वेळ आपण घेऊ नका. याआधी आपणच सूचना करत होती की सामना स्पीडअप करा प्रत्येक टीमला आणि आताच आपण टाइमपास करतायत. एक चेंडू 2 धावांची गरज आहे. एक चेंडू 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. हेमंत कोटने अनेक सामने जिंकून दिलेत. याच परिस्थितीमध्ये तो सामना जिंकून देईल का की केतन सामना जिंकून देईल. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला फ्लिक केलं. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि बॅट बाउन्स आपण पाहिलं आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे. तायबा 11 बल्ल्यानी या संघाने शेवटच्या हा विजय मिळवलाय. अभिनंदन तायबा 11 बल्ल्यानी संघाचं. जाकीरबाई गुजर यांचं अभिनंदन आणि हार्ड लक प्रदीप पाटील साहेब. सोनू 11 मांडा या संघाचं हार्ड लक. शेक हँड करायचं आहे. दोन्ही संघांनाही सूचना असेल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे हेमंत कोट, ज्याने अंतिम क्षणापर्यंत राहून सामना जिंकून दिलेला आहे. 27 धावा